हा मग कधी येणार आहे? आईचा फोन द्यावा माझं साथी पण नाही. आणि कार घेऊन जा. हो जिथून गाड्या आतमध्ये येतात त्या साईडने गाडी घेऊन जा. हां फोटो काढून घेतला म्हणजे ग्रुपवर पाठवलं. माझा मोबाईल टीव्ही समोर पंचसाधना चेतवुनिया करितो पंचारती. जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु. आयुष्यातील सुख दुःखाची काम जशी बाधा, जीवनामक यज्ञातील या दोन्ही समिधा. परमज्योतीला असोत अर्पण अवघ्या दैवगती. परम सद्गुरु परमार्था प्रत न्यावी माझी मती. जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु. तनुर्निर्वाह आवश्यक मी यज्ञे संपादावे. अधिक लाभता सत्पात्री ते दान सुख घ्यावे. कधी आम्ही उल्लंघाव्या वेदाज्ञा वा श्रुती. परम सद्गुरु परमार्था प्रत न्यावी माझी मती. जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु. जगत दिसावे जगन्नाथमय त्याची करिता सेवा. अहंपणाचा भाव मानसी मुळी न उपजावा. तपसाधने नमवावे मी मात्र विद्ये प्रती. परम सद्गुरु परमार्था प्रत न्यावी माझी मती. जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु. विहित कर्म मी नित्य करावे आसन सोचिती. निरीक्ष मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. तुझ्या पदांचे तीर्थ ठरावी सहजची माझी कृती. परम सद्गुरु परमार्था प्रत न्यावी माझी मती. जय जय सद्गुरु,
जन्मासाठी म्हणून तुझही शरणागती परम सद्गुरु परमार्था प्रत न्यावी माझी मती पंच साधना चेतवुनिया करितो पंचारती जय जय सद्गुरु जय जय सद्गुरु जय जय सद्गुरु जय जय सद्गुरु सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ तिथे देवाला जायचं का तिथे भिजून जाईल नाही तिथे थोडी तरी चालेल कारण पुन्हा आरतीला आणावं चालेल राहू दे. मी सर्वप्रथम हरिभक्तपरायण मातृते जोशी यांना आपले स्थान ग्रहण करावे अशी मी विनंती करतो. काल आपण म्हणजे जास्त वेळ न गमवता कालचा जो विषय कालची जी कथा मातृतेने मांडली त्याचा मागोवा घेत आपण ताईंना विनंती करणार आहोत की त्यांनी पुढची कथा सांगावी. काल ताईंनी आपल्याला श्रीराम कथा का ऐकावी याचं काय महत्त्व आहे हे सांगितलं. त्यानंतर राम उपासक कोणाला म्हणावे याबद्दल त्यांनी विवेचन केलं. त्यासोबत शरीराच्या 8 अंगाची श्रवणाचे जे 8 अंग आहेत त्याची सुद्धा माहिती काल ताईंनी दिली. रामायणाचा नेमका अर्थ काय हा सुद्धा त्यांनी सांगितला. त्यासोबतच रामायण किती प्रकारचे रामायण आहेत हे सुद्धा काल ताईंनी आपल्याला समजून सांगितलं. त्यानंतर ताईंनी हे सांगताना हे सांगितलं की घाट जे आहेत ते 4 प्रकारचे घाट आहेत आणि त्या घाटावर कोण वक्ता सांगतोय आणि कोण श्रोता ऐकतोय हे सुद्धा काल ताईंनी आपल्याला सांगितलं. पहिल्या घाटावर भगवान शंकर सांगतायत ते आणि पार्वती माता ऐकते त्या ज्ञान प्राधान्य यावर त्यांचा भर होता. त्यानंतर याज्ञवल्क्य ऋषी हे कर्म प्राधान्यावर सांगतायत आणि भरद्वाज ते ऐकतायत. त्याच्यानंतर काकभृशुंडी हे 3ऱ्या घाटावर सांगतायत आणि गरुड महाराज ते ऐकतायत. तिथं त्यांनी भक्तीला प्राधान्य दिलेलं होतं. त्यानंतर प्रपत्ती सांगते आणि पापी लोक ऐकतायत आणि त्या ठिकाणी शरणागतीला प्राधान्य दिलंय. या पद्धतीचं शरणागती असेल तर आपण मोक्ष प्राप्ती करू शकतो. या पद्धतीचं मोक्ष प्राप्तीचं ध्येय असलं पाहिजे हे सुद्धा विवेचन काल ताईंनी केलं. त्यानंतर रामायण म्हणजे काय आणि रामायणासोबत आपल्या जीवनाचा अर्थ काय आहे म्हणजे रामायणातला एक एक पात्र जो आहे तो आपल्याला काय काय सांगतो ते सुद्धा काल सांगितलं. त्याच्यामध्ये राम म्हणजे प्रकाश, म म्हणजे माझ्यामध्ये असणे हा रामचा जो अर्थ आहे तो काल त्यांनी सांगितला. आणि यातून आपल्याला फक्त मी खरा कोण आहे हे ओळखण्यासाठी हे रामायण आहे या पद्धतीचं विवेचन त्यांनी केलं. त्यातलं रामायणातील पात्र जे आहेत ते आपण रामायण एक कथा म्हणून ऐकतो, परंतु ती कथा नसून त्यातले जे पात्र आहेत ते आपल्याशी कसे सुसंगत आहेत त्याचं काल विवेचन त्यांनी केलं. त्यातलं
दशरथ म्हणजे 10 इंद्रिय आणि म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यावर आरूढ होणारा तो दशरथ, अशा पद्धतीचं विवेचन त्यांनी केलं. रथ म्हणजे आरूढ होणारा, म्हणजे हा जो जीव आहे तो दशरथ आहे, अशा पद्धतीचं विवेचन काल केलं. त्यानंतर रामायणाचा जो आयन आहे त्यातले 4 प्रकार काल त्यांनी सांगितले. गती, मार्ग, प्रवर्तक आणि प्रगतिशील हे ते आयनाचे 4 अर्थ आहेत. त्यानंतर रामायणातले जे पात्र आहेत त्याच्यामध्ये राम म्हणजे आत्मा, सीता म्हणजे बुद्धी, हनुमंत म्हणजे प्राणवायू आणि लक्ष्मण म्हणजे जागरूक असणारा, रावण म्हणजे अहंकार. म्हणजे हे जे पात्र आहेत रामायणातले ते आपल्या जीवनातले आहेत आणि आपल्याला ताईंचा जो भाग आहे प्रत्यक्ष कथा नाही आहे, तर कथे पाठीमागचं जे तत्वज्ञान आहे ते या माध्यमातून ताई आपल्याला सांगणार आहेत आणि त्याची सुरुवात काल त्यांनी केली होती. त्याच्यानंतर सगळ्या शेवट म्हणजे 3 भागामध्ये त्यांनी हे विभागलं आणि त्यातला जो शेवटचा भाग होता तो होता रत्नाकराची जी कथा आहे. रत्नाकर ते वाल्मिकी ऋषी असा जो प्रवास वाल्मिकी ऋषींनी केला त्याची कथा काल त्या सांगत होत्या. आणि त्या सांगत असताना शेवट या गोष्टीवर झाला की नारद मुनी ज्यावेळेला आले त्यावेळेला त्यांना सगळीकडे नारायणाचा जो भाग आहे तो ऐकायला लागला. जयी काष्टी पाशानी सगळीकडे ते ऐकायला यायला लागलं. इथपर्यंत आपण ते पद म्हणून कालचा भाग ताईंनी थांबवला. आज ताई त्याच्या पुढचं विवेचन ताईंनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुभासारिके पूर्णवैराग्यजांचे वसिष्ठापरिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आहे तू जननी मदीयनकडे अज्ञान मिले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू. प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन. प्रल्हादा गुरुराजया निज तुम्हा
माझे असो वंदन. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे. घडे जय त्या श्रीकृष्णे बंधू कया ते श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा गजर घेऊया. स्वागत करायचं. मी केसाळे वहिनींना विनंती करते की त्यांनी ताईंचं स्वागत करावं. माईक कोण आहे का? काही काम नाही माईक. जनी जगन्नाथ सारा जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार या ब्रह्म चैतन्य मूर्ती. नामसंकीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पद्माताई डांगे यांना मी विनंती करते की त्यांनी हनुमंतरायाचे प्रार्थना जी त्या लिहून आणली आहे. हनुमंतरायाला रामकथेसाठी पाचारण करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ती प्रार्थना त्या इथे म्हणणार आहेत. आज आपल्या इथे आदरणीय माधुरीताईंची सुरस अशी रामकथा सुरू आहे. आपण मारुतीरायाला आग्रहाचे निमंत्रण देणार आहोत. कथा ऐकायला या म्हणून. कथारंभ होत है सुनो वीर हनुमान. आसन के लिए बैठिए पवन कुमार. राजा राम 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 सीता राम राम राम. एक ओम नमो भगवते रामचंद्राय. ओम नमो भगवते रामचंद्राय. ओम नमो भगवते रामचंद्राय. रामचंद्राय प्रभु रामचंद्राय. रामचंद्राय प्रभु रामचंद्राय. रामचंद्राय प्रभु रामचंद्राय. रामचंद्राय प्रभु रामचंद्राय. ओम नमो भगवते रामचंद्राय. ओम नमो भगवते रामचंद्राय. ओम नमो भगवते रामचंद्राय. ओम नमो भगवते रामचंद्राय. रामचंद्राय प्रभु रामचंद्राय. रामचंद्राय प्रभु रामचंद्राय. रामचंद्राय प्रभु रामचंद्राय. रामचंद्राय प्रभु रामचंद्राय. ओम नमो भगवते रामचंद्राय. ओम नमो भगवते रामचंद्राय. ओम नमो भगवते रामचंद्राय. ओम नमो
अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. सद्गुरु परमपूज्य